मित्रांनो, प्राणीमात्रांना सर्वात जास्त कोण ओळखत असेल आणि समजून घेत असेल तर तो आहे निसर्ग. कारण कोणत्याही हंगामात, हवामानात आणि वातावरणात निसर्ग आपल्याला त्या गोष्टी व खाद्य प्रकार देतो जे त्या काळात खाण्यापिण्यास आपल्या शरीराकरिता आरोग्यदायी व योग्य असतात. प्रत्येक हंगामात शरीराच्या गरजेनुसार फळे आणि भाज्या निसर्गात वाढतात. उन्हाळी हंगामी फळांची यादी तयार केली तर टरबूज, आंबा, कलिंगड आणि बेलफळ यामध्ये अग्रस्थानी असेल. तर आज आपण यातल्याच एका औषधी फळाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. ते म्हणजे बेलफळ, जे उन्हाळ्यात केवळ चव किंवा तहान भागवण्याकरिता उपयोगी नाही, तर ते खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत, ज्यामुळे बेलाच्या फळाला सुपर फूड या कॅटेगरीत मोडलं जातं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बेल फळाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच हे फळ खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात व यात कोणकोणती पोषक तत्वे आढळतात याविषयी देखील बोलणार आहोत. मित्रांनो, बेल हे भारतीय उपखंडातील औषधी फळ आहे. बेलाचे झाड आणि फळ दोन्हीही आयुर्वेदिक दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त आहेत. बेलाच्या वनस्पतीला भारतात पवित्र मूल्य देखील आहे. ती केवळ एक वनस्पती नाही, तर श्रद्धेचं प्रतीक आहे, ज्याला अनेकदा भगवान शिवाची वनस्पती म्हणून देखील संबोधलं जातं. बेलाचे पान, फळ, मुळं, सालं असे सर्वच भाग औषधी स्वरूपात उपयोगात येतात. बेल हा पानझडी वृक्ष रुटेसी कुळातील असून त्याचं शास्त्रीय नाव ॲग्ले मार्मेलॉस आहे. याला इंग्लिशमध्ये वूड ॲपल, हिंदीमध्ये बेल, संस्कृतमध्ये बिल्व या नावाने ओळखलं जातं. बेल हा वृक्ष मूळचा उत्तर भारतातील असून नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, पाकिस्तान, बांगलादेश, कंबोडिया, थायलंड इत्यादी देशात निसर्गतः वाढलेला आढळतो. बेलाच्या फळाच्या आत घट्ट, गोड, सुवासिक नारंगी व श्लेष्मल गर असतो. गरामध्ये लोकरी सारखी लव असलेल्या चपट्या बिया असतात. फळाचे कवच एवढे कठीण असते की ते हातोडीने फोडावे लागते. फळे येण्यासाठी कोरडे हवामान लागते. बेलाच्या पिकलेल्या फळातील गर सुगंधी, शीतल व सारक असतो. यापासून सरबत तयार केलं जातं. मित्रांनो, बेल हे एक पारंपरिक आयुर्वेदिक फळ आहे जे थंड, पचनक्षम आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं म्हणून ओळखलं जातं. फळातील गर आणि पाने घरगुती उपचार आणि सूत्रांमध्ये वापरली जातात. बेल हे उन्हाळी हंगामी फळ आहे. मार्च महिन्यापासून ते पिकण्यास सुरुवात होते. याला उन्हाळ्याचं सुपरफूड म्हटलं जातं. आरोग्यासाठी नैसर्गिक पेयांमध्ये बेलाचं सरबत हे एक अत्यंत गुणकारी आणि प्रभावी पेय मानलं जातं. बेल फळ हे पौष्टिकतेचे एक शक्तिशाली केंद्र आहे, जे खनिजे, जीवनसत्वे आणि इतर आवश्यक पोषक तत्वांनी भरलेलं आहे. यात आढळणारी पोषक तत्वे आहेत प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स, फायबर्स, फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम, विटॅमिन सी, थायामीन, आयर्न, सोडियम, अँटीऑक्सिडंट्स इत्यादी. तर आता आपण बेल फळ खाण्याचे व्यापक फायदे जाणून घेऊया. उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात उष्णता वाढल्यामुळे विविध आजार होण्याची शक्यता असते. बेलाचं सरबत शरीरातील उष्णता कमी करतं आणि शीतकरणाचं काम करतं. म्हणूनच उन्हाळ्यात बेलाच्या फळापासून सरबत तयार करून प्यायलं जातं, कारण ते शरीराला कूलिंग इफेक्ट देतं व डिहायड्रेशन टाळण्यास मदत करू शकतं. बेलामधील फायबर आणि पाचक गुणधर्म पचन संस्थेला चालना देतात. नियमित याचं सेवन केल्यास पोट साफ राहतं, बद्धकोष्ठता कमी होते आणि आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं. बेलामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं, जे कोलेजन निर्माणासाठी आवश्यक आहे. कोलेजनमुळे त्वचेला घट्टपणा आणि तजेलदारपणा मिळतो. त्यामुळे दररोज बेलाचं सरबत घेतल्यास सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेला तरुणपणाचा नूर येतो.
बेलामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे शरीरातील विषारी द्रव्यांना बाहेर टाकतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. त्यामुळे सर्दी, ताप किंवा पाण्यामुळे होणारे आजार टाळता येतात. बेलाचं नियमित सेवन केल्याने त्वचा विकार जसे की पुरळ, त्वचेचा कोरडेपणा किंवा इन्फेक्शन सारखे त्रास कमी होतात. त्यातील अँटीबॅक्टेरियल गुण त्वचेच्या पेशींना पुनर्जीवित करतं आणि नैसर्गिक चमक वाढवतं. बेल फळ आपल्या श्वसन संस्थेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. याच्या सेवनाने ब्रॉन्कियल स्नायूंना आराम मिळतो. यामुळे श्वास घेणं सोपं होतं. दम्याची समस्या असल्यास बेलाच्या फळामुळे आराम मिळतो. आयुर्वेदानुसार बेल कफ दोष नियंत्रित करतं. त्यामुळे श्वसनाच्या सर्व समस्यांमध्ये आराम मिळतो. उन्हाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे थकवा. अनेक वेळा पूर्ण झोप होऊनही तुम्हाला उत्साही वाटत नाही. उन्हाळ्यात आपल्या शरीराचे अवयव थर्मोडायनॅमिक्स राखण्यासाठी सतत मेहनत घेत असतात. त्यामुळे विश्रांतीनंतरही थकवा कायम राहतो. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात बेलाचं फळ नेहमी आपल्याला एनर्जेटिक ठेवतं. बेलाच्या फळामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम ही खनिजे असल्यामुळे हाडे मजबूत राखण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसात डायरिया ही समस्या अधिकांश लोकांमध्ये दिसून येते. अशा परिस्थितीत बेलाचं सरबत प्यायल्यास याचा लाभ दिसून येतो व आरोग्यवर्धक अनुभव मिळतो. बेल फळाचा आणखीन एक फायदा म्हणजे हृदयाचं आरोग्य सुधारणे. बेलामध्ये पोटॅशियम आणि इतर फायदेशीर संयुगे असल्याने ते एक नैसर्गिक अँटीऑक्सिडंट आणि हृदयरोग प्रतिबंधक फळ मानलं जातं. हे संयुगे हृदयाच्या स्नायूंना बळकट करण्यास आणि रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. बेलाच्या फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, जे रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करतं. मधुमेहाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यासाठी बेलाचा रस जरूर प्यावा. परंतु हा रस घेण्या अगोदर एकदा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. बेल फळामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं, जे विषारी पदार्थ काढून टाकण्यास आणि रक्त शुद्ध करण्यास मदत करतं. बेलामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे संक्रमण रोखण्यास आणि व्यवस्थापनास मदत करतात. तर मित्रांनो, हे आहेत बेल फळ खाण्याचे फायदे. आपण पाहिलं की पोटाच्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यापासून ते दीर्घकालीन आरोग्य राखण्यापर्यंत बेल फळ हे पौष्टिकतेचे एक उत्तम साधन आहे. परंतु जर तुम्ही पहिल्यांदाच हे फळ खात असाल किंवा यापासून बनवलेला रस पित असाल तर आधी थोड्या प्रमाणात घेऊन ते तुमच्या शरीराला सूट होतंय का हे पाहावं. तसंच तुमच्या शरीराला योग्य असं त्याचं प्रमाण ठरवून मगच त्याचं नियमित सेवन करावं. कारण अति प्रमाणात याचं सेवन केल्यास पोट बिघडणे व ॲलर्जी यासारखे अनेक त्रास होऊ शकतात. तसंच एखाद्या स्पेसिफिक आजारावर उपचार म्हणून जर तुम्हाला याचं सेवन करायचं असल्यास प्रथम एकदा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला माहितीचा व्हिडिओ. कसा वाटला मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर आनंदित राहा. धन्यवाद.